जय आनंद मंडळाकडून आचार्यश्रींच्या मानवसेवेच्या शिकवणुकीचे पालन. मोहनलाल मानधना. आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त नवी पेठ येथे महाप्रसाद भोजन. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज हे मानवतेची शिकवण देणारे महान संत होते. देशभरातील जैन समाजाचे ते श्रद्धास्थान आहेत. नगरची भूमी त्यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आचार्यश्रींचे संस्कार व शिकवण याचे तंतोतंत पालन जय आनंद महावीर युवक मंडळ करताना दिसून येते. दरवर्षी होणारा अन्नदानाचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दरवर्षी मंडळाचे सदस्य आचार्यश्रींच्या स्मृतीत उत्स्फूर्त रक्तदान करतात. हे सुद्धा अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन उद्योजक मोहनलाल मानधना यांनी केले. जय आनंद मंडळाने जी आज भोजनाची व्यवस्था केलेली आहे, साधारण इथं 7 ते 8 हजार लोक जेवतात, बसून जेवतात. इतक्या प्रेमाने हे लोक जेव घालतात. दरवर्षीचा कार्यक्रम होतो. दरवर्षीच्या प्रमाणे याही वर्षी त्यांची इच्छा आहे, मनापासून त्यांचा जो ग्रुप आहे, शैलेशजी वगैरे म्हणा, मुक्ताजी म्हणा, सगळ्यांचं मी नाव घेऊ शकत नाही, पण सगळ्यांची मेहनत इतकी जोरात आहे की मला इतका आनंद होतो की अशी पद्धतीने अन्नदान हे करतात आणि दरवर्षी करतात. त्याच्यामुळं ही जी व्यवस्था आहे हे पाहून सगळ्यांची इच्छा होते. इव्हन माझी सुद्धा इच्छा झाली की ह्या प्रकारे आमच्या ट्रस्ट मार्फत हे कार्यक्रम यांनी व्यवस्था यांनी करावी, अशी माझी सुद्धा मनापासून इच्छा झाली. कारण इतकं सुंदर आयोजन आणि इतकं घरच्यासारखं आग्रहाने जेवू घालतात, हे खूप महत्त्वाचं आहे. यालाच खरं अन्नदान म्हणतात. असं मी यांच्या सगळ्या लोकांचं मी मनापासून म्हणजे आभारी मानतो आणि मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवी पेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने महाप्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसाद वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी मोहनलाल मानधना बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ग्राहक भांडारचे चेअरमन विक्रम फिरोदिया, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, आशाताई डागवाले, माजी महापौर भगवान फुलसुंदर, मनोज लोंढे, सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष कुंतीलाल राका, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, अजित गांधी, चेतन गुगळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की अन्नदानातून मिळणारे पुण्य सर्वात मोठे पुण्य असते. जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतिदिनी दरवर्षी अन्नदान करण्याचा उपक्रम राबवित आहेत. आचार्यश्रींची मानवतेची सेवेची शिकवण मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलात आणत आहे. नमस्कार. आज जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम नवी पेठ येथे चालू आहे. मागील 32 वर्षापासून ही सेवा अविरत चालू आहे. गुरुदेवांचं म्हणजे आचार्य श्री आनंद ऋषी महाराज साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त हे दरवर्षीचा हा त्यांचा एक फिक्स आयोजन असतो. चांगल्या पद्धतीचं जेवण सगळ्यांना द्यावं, चांगल्या पद्धतीचं अन्नदान करावा, हा आमचे मित्र बबलूशेठ मुनोत आणि त्यांच्या संपूर्ण जय आनंद महावीर युवक मंडळाचं त्यांचं एक कार्य आहे. मी त्यांना सगळ्या कार्यांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रास्ताविकात शैलेश मुनोत यांनी सांगितले की आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्य करणाऱ्या जय आनंद महावीर युवक मंडळाने आचार्यश्रींच्या स्मृतिदिनी अन्नदानाचा उपक्रम सुरू केला. दरवर्षी अनेकांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जातो. मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अन्नदान उपक्रम राबवताना विशेष आनंद होत आहे. यावर्षीही सर्वांना बुंदी, पुरी भाजी, मसाले भात असा रुचकर मेनू देण्यात आला. याशिवाय शहरातील वंचित, अनाथ, अपंग मुलांच्या विविध संस्थांनाही भोजन पोहोच करण्यात आले. आज सालाबाद प्रमाणे जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे अन्नदानाचा हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम अविरतपणे गेली जवळपास 30-32 वर्षापासून जय आनंद महावीर युवक मंडळ हे येथे आयोजित करते आणि लहान आबालवृद्धासह सर्व समाजातील लोक या भोजनाचा आस्वाद घेतात. आणि आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराजांची जी शिकवण आहे की अन्नदान किंवा इतर कोणतेही दान असो, सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान आणि रक्तदान आहे. आणि सालाबाद प्रमाणे मंडळ हे दोन्ही कार्य अविरतपणे करत आहे. यंदाच्या वर्षी आपल्या जय आनंद महावीर युवक मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष असून हा
खरोखर आनंदाचा क्षण आहे आणि अविरतपणे आम्हाला ही जनतेची सेवा करण्याची जी संधी उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल मी आमचे सर्व देणगीदार जे आहेत, मार्केट यार्ड असेल, दाळमंडई, आडते बाजार, नवी पेठ, कापड बाजार, सराफ बाजार आणि संपूर्ण MIDC नगर शहरातील जे भक्त जे दाते आहेत ते अविरतपणे आमच्या मंडळाला सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्यातून गेली जवळपास 30 ते 32 वर्षापासून अविरतपणे आम्ही हा उपक्रम येथे राबवित असतो. आत्ताच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री मोहनशेठ मानधना यांनी सूचित केले की त्यांच्या ट्रस्ट मार्फत बी असं उपक्रम त्यांना करायचा आहे. तर मी मोहनशेठला आश्वासित करतो की आपल्या जय आनंद महावीर युवक मंडळाची संपूर्ण टीम अन्नदान कार्यक्रमासाठी आपल्या ट्रस्टला संपूर्ण सहकार्य करील. आपण जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी आम्ही स्वीकारू. धन्यवाद. भोजनावेळी सर्वांसाठी टेबल खुर्च्यांची तसेच थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच उन्हाळा लक्षात घेऊन कूलरचीही व्यवस्था केली. आचार्यश्रींच्या स्मृतिदिनी मंडळाकडून दरवर्षी अन्नदान केले जाते. यातून प्रत्येकाला आनंदाची अनुभूती येते. जय आनंदचा जयघोष, डाळ रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ अशी प्रार्थना करीत मंडळाच्या महाप्रसाद भोजनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी मनोज गोंदेचा यांनी आभार मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. श्री जय आनंद महावीर युवक मंडळ गेले 25 वर्षापासून हा अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. जवळजवळ 8 ते 10 हजार भाविक गोरगरीब या अन्नदानासाठी अन्नदानाचं हे इथं टेबल खुर्च्यावर बसून ते अन्नदान घेतात व आम्ही त्याच्यामध्ये 4 पदार्थाचं आम्ही अन्नदान करतो. पुलाव, पुरी भाजी व बुंदी व सर्व लहान मुलांपासून तर गोरगरीब पासून सर्व या प्रसादाचा लाभ घेतात. आम्ही मंडळातर्फे प्रत्येकाला आवाहन करतो की दरवर्षी प्रत्येकाने या प्रसादाचा लाभ घ्यावा. जय आनंद, जय महावीर.